रायगडमध्ये आता गृहमंत्री अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी आता दाखल झालेले. स्नेहभोजनासाठी अमित शहा आता तटकरेंच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं आपल्याला समजतंय. शहांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या स्नेहभोजनासाठी आता तटकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेत. याशिवाय प्रफुल्ल पटेल, शिवेंद्रसिंह राजे भोसले, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरही उपस्थित आहेत. खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर आणि रविशेठ पाटील सुद्धा तटकरेंच्या निवासस्थानी आता दाखल झालेले आहेत. या आपण थेट दृश्य पाहतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता सुनील तटकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहे. निलेश, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडतोय आणि त्यासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील पोहोचलेले आहेत. याकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील तिन्ही आमदारांना जरी पाठ फिरवली असली तरी स्वतः शिवसेनेचे प्रमुख नेते असणारे एकनाथ शिंदे हे मात्र स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यासोबतच मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील या ठिकाणी पोहोचलेत. ते खरं तर मुंबईला जाणार होते, मात्र तेही आता कार्यक्रमाला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबतच मंत्री शिवेंद्रराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर आणि आता या स्नेहभोजनाच्या निमित्तानं रायगडच्या पालकमंत्री पदाची काही चर्चा होतीये का आणि या संदर्भात काही सूतोवाच होतोय का ते देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आदिती तटकरे या देखील या ठिकाणी आहेत. सुनील तटकरे मागच्या 4-5 महिन्यांपासून सातत्यानं आदिती तटकरे पालकमंत्री व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत होते, मात्र कुठल्याही प्रकारे महायुतीमध्ये या संदर्भात निर्णय झाला नव्हता. आता महायुतीचे प्रमुख असणारे अमित शहा या बाबतीत काय निर्णय घेत आहेत याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.